नमस्कार मित्रांनो, करंट अफेअर्स मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण काल जेवढ्या पण न्यूजचा अभ्यास केलेला होता त्यांचा MCQच्या स्वरूपामध्ये अभ्यास करणार आहोत. तसेच आजच्या दिवसाच्या जेवढ्या पण महत्त्वाच्या घडामोडी असतील त्यांचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. तर मित्रांनो, आजचा भाग हा नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जेवढे पण अधिक माहिती असेल ती तुमच्या वहीमध्ये लिहून घेत चला आणि त्यांचे मल्टिपल टाइम रिव्हिजन पण करत चला. म्हणजे तुम्हाला त्या सर्व गोष्टी लक्षात पण राहतील. आणि मित्रांनो, येणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी त्याचा तुम्हाला खूपच फायदा होईल. तर त्यांना व्यवस्थित लिहून घ्या आणि त्यांचे मल्टिपल टाइम रिव्हिजन पण करत चला. आणि मित्रांनो, तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल म्हणजेच या व्हिडिओला पहिल्यांदाच बघत असाल तर या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या. बघूया आजचा पहिला प्रश्न. भारत आणि बांगलादेश या दोन देशांमध्ये कोणता युद्धाभ्यास सुरू झाला आहे? पहिला पर्याय समुद्र शक्ती, दुसरा आहे संप्रीती, तिसरा आहे कोप इंडिया. तर ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे संप्रीती. तर भारत आणि बांगलादेश या दोन देशांमध्ये संप्रीती नावाचा युद्धाभ्यास सुरू झालेला आहे, ते तुम्ही लक्षात ठेवा. आणि बोंगो सागर नावाचा युद्धाभ्यास पण भारत आणि बांगलादेश या दोन देशांमध्ये होत असतो, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो, जेवढे पण युद्धाभ्यास असतात म्हणजेच भारत आणि इतर देशांसोबत जे पण युद्धाभ्यास होत असतात ते तुम्ही व्यवस्थित लिहून घेत चला, कारण की स्पर्धा परीक्षांमध्ये हे युद्धाभ्यास विचारले जात असतात, तर त्यांना व्यवस्थित लिहून घ्या. तर समुद्र शक्ती नावाचा युद्धाभ्यास हा भारत आणि इंडोनेशिया या दोन देशांमध्ये होत असतो, हे पण सोबत तुम्ही लिहून घ्यायचं आहे. तसेच कोप इंडिया नावाचा युद्धाभ्यास हा भारत आणि अमेरिका या दोन देशांमध्ये होत असतो, हे पण तुम्ही लिहून घ्यायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कोणत्या राज्यात संत कबीर अकादमी आणि संशोधन केंद्राचे उद्घाटन केले आहे? पहिला पर्याय गुजरात, दुसरा आहे महाराष्ट्र, तिसरा आहे उत्तर प्रदेश. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आपल्या भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संत कबीर अकादमी आणि संशोधन केंद्राचे उद्घाटन केलेले आहे, ते तुम्ही लक्षात ठेवा. तर इथे गुजरात हे राज्य आलेले आहे. तर गुजरात राज्यातील सुरत या ठिकाणी भारतातील पहिला स्टील रस्ता तयार करण्यात आलेला आहे, ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. खूप महत्वाचा प्रश्न आहे, त्याला व्यवस्थित लिहून घेत चला. तर इथे आपले महाराष्ट्र राज्य पण आलेले आहे. तर आपल्या महाराष्ट्र राज्यातील पुणे येथील येरवाडा जेलमध्ये कैद्यांसाठी वैयक्तिक कर्ज योजना चालू करण्यात आलेली आहे, ते तुम्ही लक्षात ठेवा, ज्याला आपण पर्सनल लोन असे म्हणत असतो. तर हे पर्सनल लोन योजना जी आहे ही येरवाडा जेलमध्ये सुरू करण्यात आलेली आहे. आणि कोणासाठी सुरू करण्यात आलेली आहे? तर ती कैद्यांसाठी सुरू करण्यात आलेली आहे, ते तुम्ही सोबत लिहून घ्या. आणि पुणे याच ठिकाणी कवच 2 नावाचा युद्धाभ्यास पण झालेला होता. आणि हा युद्धाभ्यास भारतीय लष्कर आणि महाराष्ट्र पोलीस यांच्यामध्ये झालेला होता, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लक्झरी लायनर एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला आहे? पहिला पर्याय बिहार, दुसरा आहे तामिळनाडू, तिसरा आहे कर्नाटक. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तामिळनाडू. तामिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री, त्यांचे नाव पण तुम्हाला माहित पाहिजे, M.K. स्टॅलिन यांनी लक्झरी लायनर इम्प्रेसला हिरवा झेंडा दाखवलेला आहे. आणि मित्रांनो, हे लक्झरी लायनर इम्प्रेस हे एक जहाज आहे, म्हणजेच हे एक पर्यटन जहाज आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि तामिळनाडू ह्या राज्यानेच कावल उठावी नावाचे ऍप पण लॉन्च केलेले आहे, ते तुम्ही लक्षात ठेवा. हे ऍप पण तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जात असते. तर इथे बिहार हे राज्य आलेले आहे. तर बिहार या राज्यामध्ये एकमेव राष्ट्रीय उद्यान आपल्याला बघायला मिळते, ते म्हणजे वाल्मिकी. वाल्मिकी हे एकमेव राष्ट्रीय उद्यान आपल्याला बिहार या राज्यामध्ये बघायला मिळते, हे पण तुम्ही लिहून घ्या. तर या ठिकाणी कर्नाटक हे राज्य पण आलेले आहे. तर कर्नाटक राज्य सरकारने दिशांक नावाचे ऍप लॉन्च केलेले आहे, ते तुम्ही लक्षात ठेवा. आणि विनय समरस्य नावाची योजना पण कर्नाटक राज्य सरकारने चालू केलेली आहे, ते पण तुम्ही सोबत लिहून घ्यायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. युनियन बँकेचे MD म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पहिला पर्याय ए मणिमेखलाई, दुसरा आहे दिनेश खारा, तिसरा आहे विजय संपला. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ए मणिमेखलाई यांची युनियन बँकेचे MD म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे, हे पण तुम्ही लिहून घ्या. तर इथे दिनेश खारा यांचे नाव पण आलेले आहे. तर दिनेश खारा हे SBI चे अध्यक्ष आहेत, म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष हे दिनेश खारा आहे, ते तुम्ही लक्षात ठेवा. आणि SBI चे मुख्यालय जर विचारले तर ते मुंबई या ठिकाणी आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर इथे विजय संपला यांचे पण नाव आलेले आहे. तर विजय संपला हे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष आहेत, हे पण तुम्ही सोबत लिहून घ्यायचं आहे. ज्या पण नवीन नियुक्त्या होत असतात त्यांना तुम्ही व्यवस्थित लिहून घेत चला, कारण की स्पर्धा परीक्षांमध्ये हमखास 1 किंवा 2 मार्कासाठी तुम्हाला असे प्रश्न नक्की विचारले जात असतात, तर त्यांना व्यवस्थित लिहून घ्या. बघूया पुढचा प्रश्न. लाईफस्टाईल फॉर द एन्व्हायरमेंट हा उपक्रम कोणत्या मंत्र्यांनी सुरू केला आहे? पहिला पर्याय अनुराग ठाकूर, दुसरा आहे सर्वानंद सोनोवाल, तिसरा आहे नरेंद्र मोदी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नरेंद्र मोदी.
नरेंद्र मोदी यांनी हा उपक्रम सुरू केलेला आहे आणि नरेंद्र मोदी हे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर इथे अनुराग ठाकूर यांचे पण नाव आलेले आहे. तर अनुराग ठाकूर हे माहिती आणि प्रसारण मंत्री तसेच क्रीडा मंत्री पण आहेत, ते पण तुम्ही लक्षात ठेवा. आणि त्यांनीच हुनर हाटचे उद्घाटन पण केलेले होते, म्हणजेच मुंबई या ठिकाणी त्यांनी हुनर हाटचे उद्घाटन केलेले होते, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. तर इथे सर्वानंद सोनोवाल यांचे पण नाव आलेले आहे. मुंबई या ठिकाणी वॉटर टॅक्सीचे अनावरण सर्वानंद सोनोवाल यांनी केलेले होते, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि सर्वानंद सोनोवाल हे आपले भारताचे आयुष मंत्री आहेत, ते पण तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे केंद्रीय आयुष मंत्री हे सर्वानंद सोनोवाल आहेत, हे पण तुम्ही लिहून घ्या. बघूया पुढचा प्रश्न. पंजाब आणि सिंध बँकेच्या प्रमुखपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? पहिला पर्याय विशाखामुळे, दुसरा आहे स्वरूप कुमार साहा, तिसरा आहे एन व्ही रमणा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे स्वरूप कुमार साहा यांची पंजाब आणि सिंध बँकेच्या प्रमुखपदी निवड करण्यात आलेली आहे, ते तुम्ही लिहून घ्यायचं आहे. तर विशाखामुळे यांची आदित्य बिर्ला कॅपिटलचे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे, ते पण तुम्ही लिहून घ्या. तर इथे एन व्ही रमणा यांचे पण नाव आलेले आहे. तर एन व्ही रमणा यांनी फास्टर नावाचे सॉफ्टवेअर लॉन्च केलेले आहे, ते तुम्ही लक्षात ठेवायचं आणि व्यवस्थित लिहून पण घ्यायचं आहे. बघूया आजची पहिली न्यूज. टर्न युअर बॉडी टू द सनला सर्वोत्कृष्ट माहितीपटासाठी गोल्डन शंख पुरस्कार मिळालेला आहे. तर मित्रांनो, टर्न युअर बॉडी टू द सन या माहितीपटाला गोल्डन शंख पुरस्कार मिळालेला आहे, हे पण तुम्ही लिहून घ्या. खूप महत्वाची न्यूज आहे, व्यवस्थित लिहून घेत चला. तर मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये या डच डॉक्युमेंटरी फिल्मला हा पुरस्कार मिळालेला आहे. तर हे मुद्दे जे असतात त्यांना व्यवस्थित लिहून घेत चला. आणि मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल हा मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता, हे पण तुम्ही लिहून घ्यायचं आहे. बघूया पुढची न्यूज. राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी क्रीडापटूंसाठी राज्यात राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार सुरू केलेला आहे. तर मित्रांनो, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे? तर तो राजस्थान या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे, ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. कोणाच्या द्वारे सुरू करण्यात आलेला आहे? तर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याद्वारे तो सुरू करण्यात आलेला आहे, ते पण तुम्ही लिहून घ्यायचं आहे. तर या न्यूज मध्ये राजस्थान हे राज्य आलेले आहे, तर त्याबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊया. राजस्थान राज्याची स्थापना 30 मार्च 1949 साली झालेली होती. राजस्थान या राज्याची राजधानी आहे जयपूर. मुख्यमंत्री आहेत अशोक गहलोत आणि सध्याचे राज्यपाल हे कलराज मिश्रा आहे, ते पण तुम्ही लिहून घ्यायचं आहे. राज्यपाल पण परीक्षांमध्ये विचारले जात असतात, तर त्यांना व्यवस्थित लिहून घेत चला. तर राजस्थान या राज्यामध्ये रणथंबोर, डेझर्ट, केवलादेव, दर्रा, मुकुंदरा हिल्स ही महत्वाची राष्ट्रीय उद्याने आपल्याला बघायला मिळतात. तर ही राष्ट्रीय उद्याने पण तुम्ही सोबत लिहून घेत चला, कारण की हा स्टॅटिक जीकेचा एक भाग असतो. तर तुम्ही ही राष्ट्रीय उद्याने पण व्यवस्थित लिहून घेत चला. बघूया पुढची न्यूज. ब्ल्यू ड्यूकला सिक्कीमचे राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केलेले आहे. तर सिक्कीम या राज्याने राज्य फुलपाखरू म्हणून ब्ल्यू ड्यूकला घोषित केलेले आहे, ते तुम्ही लिहून घ्यायचं आहे. तर इथे सिक्कीम राज्य आलेले आहे, तर त्याबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊ. सिक्कीम या राज्याची स्थापना 16 मे 1975 साली झालेली होती. सिक्कीम राज्याची राजधानी आहे गंगटोक. मुख्यमंत्री आहेत प्रेमसिंग तामंग आणि राज्यपाल हे गंगा प्रसाद आहे, ते पण तुम्ही लिहून घ्या. आणि सिक्कीम या राज्यामध्ये कंचनजंगा ही एकमेव राष्ट्रीय उद्यान आपल्याला बघायला मिळते, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढची न्यूज. झुल्फिकार हसन यांची BCA चे नवीन DG म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, BCAS म्हणजेच ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी असा त्याचा फुल फॉर्म होत असतो. तर BCAS चे नवीन DG म्हणून झुल्फिकार हसन यांची निवड करण्यात आलेली आहे, ते तुम्ही लिहून घ्या. तरी भारतातील नागरी विमान वाहतूक सुरक्षेसाठी एक नियामक संस्था आहे, पण तुम्ही लक्षात ठेवायचं. म्हणजे बघूया पुढची न्यूज. एअरटेल पेमेंट बँकेने सोने ऑफर करण्यासाठी मुथूट फायनान्स सोबत करार केलेला आहे. तर मित्रांनो, एअरटेल पेमेंट बँकेने मुथूट फायनान्स सोबत करार केलेला आहे, ते तुम्ही लिहून घ्या. आणि कशासाठी? तर सोने ऑफर करण्यासाठी हा करार करण्यात आलेला आहे, ते पण तुम्ही लिहून घ्यायचं आहे. तर एअरटेल पेमेंट बँकेने एअरटेल थँक ॲपद्वारे गोल्ड लोन ऑफर करण्यासाठी हा करार केलेला आहे. तर हा करार कशासाठी केलेला आहे हे पण तुम्हाला माहित असायला हवं. तर हा मुद्दा पण तुम्ही व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे. आणि एअरटेल पेमेंट बँकेचे मुख्यालय हे नवी दिल्ली ह्या ठिकाणी आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवा, कारण की ही मुख्यालय पण तुम्हाला विचारली जाऊ शकतात, तर त्यांना पण व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. आणि एअरटेल पेमेंट बँकेने कोणत्या ॲपद्वारे हे गोल्ड लोन ऑफर केलेले आहे, तर ते ॲप पण तुम्ही लक्षात ठेवा. तर त्या ॲपचं नाव आहे एअरटेल थँक ॲप. तर हे ॲप तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढची न्यूज. इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी अवॉर्ड्स अबुधाबी येथे आयोजित करण्यात आले होते. तर अबुधाबी या ठिकाणी इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी अवॉर्ड्स
आयोजित करण्यात आलेले होते आणि या वर्षी म्हणजेच 2022 साली या अवॉर्डचे आयोजन सलमान खान, मनीष पौल आणि रितेश देशमुख यांनी केलेले होते. हे पण तुम्ही लिहून घ्यायचं आहे. बघूया पुढची न्यूज. द आशिया युनिव्हर्सिटी रँकिंग 2022 मध्ये टॉप 100 मध्ये 4 भारतीय संस्था आलेल्या आहेत. तर मित्रांनो, द आशिया युनिव्हर्सिटी रँकिंग मध्ये आपल्या भारतातील 4 संस्था आलेल्या आहेत. म्हणजेच पहिल्या 100 मध्ये आपल्या ह्या 4 भारतीय संस्था आलेल्या आहेत. तर टाइम्स हायर एज्युकेशन द्वारे ही रँकिंग जारी करण्यात येत असते. तुम्हाला परीक्षेला फिरून प्रश्न विचारले जाऊ शकतो. ही रँकिंग कोणाद्वारे जारी केली जात असते, तर ती टाइम्स हायर एज्युकेशन द्वारे जारी करण्यात येत असते. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर त्या 4 संस्था कोणत्या आहेत, तर त्यांची नावे पण आपण इथे बघणार आहोत. तर त्यामध्ये आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर, ही 42व्या क्रमांकावरती आहेत. तसेच JSS अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च 65व्या क्रमांकावरती आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रोपर ही 68व्या क्रमांकावरती आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इंदोर ही 87व्या क्रमांकावरती आहेत. तर मित्रांनो, ही 4ही संस्थांची नावे म्हणजे इन्स्टिट्यूटची नावे तुम्ही व्यवस्थित लिहून घेत चला. तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये नक्की प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर त्यांना व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. बघूया पुढची न्यूज. ब्लूमबर्गने जारी केलेल्या अब्जाधीशांच्या यादीत मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलेले आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की आपल्या भारतातील मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. तर ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार 2022 मध्ये मुकेश अंबानी यांच्या संपत्तीमध्ये अमेरिकन डॉलर 9.69 बिलियनची भर पडलेली आहे. तर मित्रांनो, म्हणजेच त्यांच्या संपत्तीमध्ये आपल्याला वाढ झालेली दिसून येत आहे आणि त्यामुळेच त्यांनी आता या यादीमध्ये आपले स्थान प्रथम क्रमांकावरती आणलेले आहेत. गौतम अडाणींच्या जागेवरती मुकेश अंबानी यांचे नाव पुन्हा एकदा या यादीमध्ये प्रथम क्रमांकावरती आलेले आहे. ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आणि व्यवस्थित लिहून पण घेत चला. तर मित्रांनो, आजचा करंट अफेअर्स मराठीचा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्की कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि मित्रांनो, मी ह्या भागात जी पण अधिक माहिती सांगत असतो ती नक्की तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घेत चला आणि त्यांचे रिव्हिजन पण करत चला. कारण की स्पर्धा परीक्षांची काठिण्य पातळी ही दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे आणि त्यामध्ये एक्झामिनर हे खूप फिरून प्रश्न विचारत असतात. तेव्हा ही अधिक माहिती तुम्ही नक्की लिहून घेत चला आणि त्यांचे पण रिव्हिजन करत चला. म्हणजे स्पर्धा परीक्षांमध्ये ह्या विषयावरती तुम्हाला एखादा प्रश्न विचारला गेला तर त्याचे उत्तर तुम्ही सहजरित्या देऊ पण शकता. तर त्यांना व्यवस्थित लिहून घ्या आणि त्यांचे रिव्हिजन करत चला. आणि मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल म्हणजेच ह्या व्हिडिओला पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद.